अंघोळ वगैरे सगळं झालंय आता. वा वा गुड मॉर्निंग, वेलकम टू मॉम मिल्स आणि माईल्स. काल रात्री छान स्किन केअर केल्यानंतर आज स्किनवर खूप जास्त छान ग्लो आलेला आहे. आणि रविवारपेक्षा मला शनिवारचा दिवस खूप जास्त आवडतो, कारण आपण मेंटली डोक्यामध्ये चाललेलं असतं की उद्या रविवार आहे, उद्या आराम करायचं वगैरे. पण कधीच उलटं रविवारी जास्त काम असतात, त्याच्यामुळं आज मला खूप जास्त काम होते. त्यात आणखी मशीन बिघडली आहे, त्याच्यामुळं कपडे पण हातानेच धुवायचे होते. काय करतो तू? वा वा हाय हाय करा सगळ्यांना, हाय करा. हाय, व्हेरी गुड. क्लॅप करा, क्लॅप. वा करा, वा वा वा. कालच सकाळी मी डाळ तांदूळ भिजू घातलं होतं, कारण आम्हाला आज डोसे करायचे आणि पीठ पण खूप सुंदर फर्मेंट झालंय. कुकरला मी बटाटे लावले चटणी करायला बटाट्याची. दोघं बघा काय करतात. काय चाललंय तुमच्या दोघांचं? चला आंघोळीला जायचंय. हे आहे आमचं गार्डन, खूप सुंदर. आज ऊन पण पडले. तर आता माझी आंघोळ वगैरे सगळं झालंय आता, आणि परूला आणि श्रीनिवासला पण मी आंघोळ घातली आहे. दोघं मस्त खेळतात इकडं. पिल्लू पण रेडी आहे ना पिल्लू? काय खायचं पिल्लू आज तुला? आज खायचे परूला डोसा आहे ना, चटणी डोसा. तर सगळं आवरलेलं आहे माझं. चहा पाणी झालं, लेकरांचं आवरलं, माझं आवरलं. परत नंतर कपडे पण धुवून टाकले आणि वरती आले, कारण मस्त असं छान ऊन पडलं होतं कडक, म्हणून वरतीच कपडे वाळू घातले. कारण नाहीतर मी खालीच वाळू घालते आणि वाळतात पण खाली सुकतात छान कपडे. वरती कपडे सुकवले आणि नंतर तुम्हाला गार्डन दाखवलेलं आहे मी. आता तुम्हाला टेरेसवरचा व्ह्यू दाखवते. नाही, चल खाली चल पटकन. पाय पोळतात ना. चलो आता डोसा करायला चला. व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं तर काय होत नाही, पण आज सकाळपासून एक ग्लास सुद्धा पाणी पिणं झालं नाही. त्याच्यामुळे आधी किचनमध्ये आले, वरतून आल्या तहान लागली आणि पाणी पिलं, आणि नंतर लागले बटाट्याची भाजी करण्यासाठी. भाजी चटणी वगैरे आपण असं म्हणतो. तर झटपट तुमच्यासोबत मी सिंपल अशी बटाट्याची भाजीची रेसिपी सांगते. कढई घेतली मी. कढईमध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकला. कांदा थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, आणि कढीपत्ता झाल्यानंतर हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ. फक्त एवढं टाकून सिंपल अशी बटाट्याची भाजी करायची, कारण खूप जास्त आपण टोमॅटो, कांदा किंवा असं सगळं टाकून केलं ना, मग भाजीला तेवढी टेस्ट येत नाही. आणि डोश्यासोबत खायची असेल तर असंच सिंपल भाजी छान लागते. नंतर बटाटे टाकायचे, त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि छान त्याला परतून घ्यायचं आणि थोड्या वेळ ठेवायचं वाफेवरती. तर इथे छान भाजी पण रेडी आहे. नंतर मी चटणी पण केली. आणि हो, चटणी ना माझ्या हातची चटणी म्हणजे आमच्या घरात ना सगळ्यांना खूप जास्त आवडते. त्याच्यामुळं ना
तुम्ही माझ्यासारखी चटणी एकदा ट्राय करून बघा किंवा तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ चटणीचा तुमच्यासोबत शेअर करेन. आणि ते मी डोसे चालू केले सगळ्यांना देण्यासाठी. आणि झटपट इथे मी तुमच्यासोबत कट डोसाची रेसिपी लगेच शेअर करते. पहिले तर बॅटर तव्यावरती टाकून घेतल्यानंतर त्याला एक साईडनी डोसा लालसर झाल्यानंतर त्याच्यावर बटाट्याची भाजी टाकायची आणि भाजी छान टाकल्यानंतर असे कट मारून घ्यायचे डोस्याला आणि ते लगेच काढायचे नाही, कारण मग ते थोडंसं पिटाळ लागतो डोसा, कारण तो एक साईडनी छान परतला गेला नसतो. मग थोड्या वेळ तव्यावर ठेवल्यानंतर आणि फुल फ्लेम करून दोन्ही साईडनी छान परतून घेतल्यानंतर असं दाबून परतून घ्यायचं आणि नंतर प्लेटमध्ये सर्व करायचं. ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, खूप सुंदर लागते चटणीसोबत. कांदा नाही का?